आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांकडून खुलासा करण्यात आला। 2019 ची निवडणूक झाल्यानंतर शहांसोबत पवारांची बैठक झाली। मोठ्या उद्योगपतींच्या घरी 5-6 बैठकीत मंत्रीपद ही ठरली। अमित शहांचा शब्द पाळण्यासाठी मलाही फोन आला असं अजित पवार यांनी म्हटलंय। पहाटेच्या शपथविधीबाबत आता अजित पवार यांच्याकडून खुलासा करण्यात आलाय। पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांनी आता मोठं वक्तव्य केलेलं आहे। या संदर्भात बैठका झाल्या आणि मंत्रिपद देखील ठरली होती असं देखील अजित पवारांनी म्हटलं। 2019 ची निवडणूक झाली। आम्ही सगळे जण एक मोठा उद्योगपती आहे त्यांच्या घरी उद्योगपती मी अमित शहा स्वतः पवार साहेब त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस आम्ही 6 जण बसायचो 7 जण बसायचो चर्चा व्हायची। देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं सांगितलं की कसं 35 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला कोण कोण मंत्री कोण कोण राज्यमंत्री 43 मध्ये भाजपचे किती राष्ट्रवादीचे किती कुठली खाती सगळी चर्चा 5-6 मीटिंग मध्ये झाली। मला एक दिवस अमित शहा म्हणाले की अजितजी ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही। प्रश्न असा आहे की डिस्कशन हे होत असते कुठं व्यक्तीचे असतात शेवटी निर्णय महत्त्वाचा असतो। निर्णय काय निर्णय मी काय भाजपकडून गेलेले नाही उद्या कोणी सुचवलं सुचू शकतात कोणी सुचू शकतात आणखी कोणी सुचू पण याचा अर्थ सुचवलं म्हणजे स्वीकारलं नाही। आणि त्यामध्ये ही चर्चा किंवा अशा वेगवेगळ्या विषयावर चर्चा ही होत असे पण अंतिम निर्णय काय हा महत्त्वाचा आहे। आणि अंतिम निर्णय मी सांगितलं आम्ही आमच्या रस्ता सोडलेला नाही। ही बैठक अदानींच्या घरी झाली होती असं काही जण दावा नाही मला माहीत नाही। त्यांनी खुलासा केलेलाच आहे ना त्यामुळे आता त्यांचा जे काही अजितदादांच्या मागे कोण होतं शपथ घेण्यासाठी कुणी पाठवलेलं ते आता अजितदादांनीच खुलासा केला आहे ना। त्यामुळे ही वस्तुस्थिती लोकांसमोर त्यांनी आणलेली आहे। त्यामुळे अजितदादा आणि आता आमच्या सोबत आहेत महायुतीसोबत आहेत। आज महायुतीचं काम या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं चालू आहे। शिवसेना भाजप युती होती त्यामध्ये अजितदादा सामील झाले। आता आपण पाहतोय की 2 वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काही सर्वांगीण विकास आम्ही करतोय या सर्व घटकांना घेऊन पुढे जातोय। केंद्राची मदत आम्हाला मिळते आहे। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।